नमस्कार, मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. आम्ही हक्काचा पीक विमा मागतो म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल करता, मग शेतकऱ्यांना पीक विमा न देणाऱ्या व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करणार का, असा सवाल रविकांत तुपकरांनी केलेला आहे. जिल्हा कृषी अधीक्षक मनोज ढगे यांच्या तक्रारीवरून रविकांत तुपकरांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा भारतीय न्याय संहिता 132 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सोबतच आजपासून पीक विमा जमा करण्याचा शब्द पीक विमा कंपनीने दिलेला आहे. जर आज शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा झाला नाही तर पीक विमा कंपनीचे कार्यालय जागेवर ठेवणार नाही, या गंभीर इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. गेल्या वर्षभरापासून मागच्या वर्षीच्या हक्काच्या पीक विम्यासाठी आम्ही सातत्यानं सगळे शेतकरी आंदोलन करतो आहे. फक्त पीक विमा कंपनी आम्हाला शब्द देते, कृषी विभाग शब्द देतो, परंतु तो पाळत नाही. गेली 9 महिने झाले या AIC पीक विमा कंपनीनं बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांचे पैसे थकवलेले आहेत. खरीपाचे काही पैसे टाकले, परंतु रब्बीचे पैसे त्यांनी टाकले नाही, म्हणून त्या कंपनीवर कारवाई करा अशी आमची मागणी आहे. आम्ही आंदोलन करून करून वैतागलो, आमचा संयम संपला. पण आज सकाळी मी गादी घेतली, उशी घेतली, बॅग भरली आणि कृषी अधीक्षकाच्या कार्यालयात मुक्कामाला गेलो. दिवसभर रात्रीपर्यंत मुक्काम आम्ही तिथेच थांबलो आणि दिवसभर त्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली. परंतु सरकारच्या इशाऱ्यावर बुलढाणा पोलिसांनी आम्हाला जोर जबरदस्तीने SRPचे दंगाकाबू पथक आणून जोर जबरदस्तीने अटक केलं. माझ्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा नॉन बेलेबल गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला आणि आत्ता रात्री 12 वाजता बुलढाणा पोलिसांनी मला समजपत्र देऊन तात्पुरत्या जामिनावर त्या ठिकाणी माझी मुक्तता केली. परंतु आणि आतमध्ये चर्चा होताना त्यांनी असं सांगितलं की उद्यापासून हे सगळे विम्याचे पैसे पडायला सुरू होतील. मी आपल्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की उद्या दिवसभरापर्यंत आम्ही थांबू. उद्या दिवसभरात जर का पैसे आले नाही तर उद्या संध्याकाळपासून संबंध बुलढाणा जिल्हा आणि महाराष्ट्रातला शेतकरी गावागावामध्ये कॅन्डल मार्च काढेल, गावागावामध्ये लोक प्रभात फेऱ्या काढतील आणि परवा दिवशीपासून जर झालं नाही मग मात्र एकाही कंपनीचं कार्यालय आम्ही महाराष्ट्रात ठिकाणावर ठेवणार नाही, असा निर्धार आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी आता केलेला आहे. मला अटक करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून आमच्या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारने केला आणि ज्या चोर ही विमा कंपनी आहे त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे सोडून आमच्यावर गुन्हे दाखल करता, म्हणून या कंपनीच्या विरोधात सुद्धा आज बुलढाण्यातल्या 2 शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या आहेत. अनिल परोळ राहणार खुपगाव यांनी AIC कंपनीच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि पंजाबराव गडाख राहणार येळगाव हे शेतकरी येळगावचे यांनी सुद्धा या AIC कंपनीच्या विरोधात तक्रार दिली. सरकारमध्ये हिंमत आहे का, जसे आमच्यावर गुन्हे दाखल करता तसा या दरोडा टाकणाऱ्या विमा कंपनीवर तुम्ही गुन्हे दाखल करणार आहे का, हे आम्हाला बघायचं आहे. उद्यापासून दुपारपर्यंत वाट पाहू, नाही तर उद्या संध्याकाळपासून पुन्हा एकदा आक्रमक आंदोलनाची भूमिका आम्ही सगळे शेतकरी घेणार आहोत. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.